खांद्या बोल बोललो तर हा ये खांद्या बोललो तर ये खांद्या थांबल्या आतली फालतू लपली घेऊन आपल्याकडे यायचे नाही बोललो तर चल ठेव फोन बोललो तर फालतू लपली घेऊन आपलं टायगर बाय सॉरी थोडा लेट झाला मला सॉरी. थोडा लेट अरे आपण इकडे अर्धा तास झालं वाद बघतोय आणि थोडा लेट बोललो तर सॉरी चल कुठे आहे तुझी तुपाली बोललो तर थुपाली म्हणजे काही कळत नाहीये. अरे थोपाली म्हणजे तुझी मानतं कुठे बोललो तर अरे तुझी मानतं कोणाला तरी बाई जायचं आहे ना बोललो तर येणार आहेत कधी येतील ते पण तुमच्या लक्षात आहे ना काय करायचंय बस एवढंच. अरे म्हणजे आपल्याला सगळं माहिती आहे ना तुझी आयटम आणि तुला अजिबात भावना ज्यांना तुझा तातला ते येणार आपण भाई त्यांना फुल होल बिल देणार हा मग तू तिकडे येणार आपल्याला 2-4 फाईट देणार आपल्या चंगुल मध्ये त्यांना सोलवणार बोल. करेक्ट म्हणजे मी काय करेन तुम्ही मारत असाल ना त्यांना मी काय करतो बोल. अरे कसं काय जमतं यार लोकांना त्याला करतो मला पैसे देऊन बोलवलं नाही यार बोललो त्या नाही तुम्ही करा काय ते पण तुम्हाला मी कसं मारू काय करू ते फक्त मला सांगा म्हणजे कसं. तू आपल्याला एकदम हालूच मारायचा बोललो तर हळूच मारणार मी पण आपल्या हातामध्ये ओढलेली लॉल आहे बोललो तर काय हरकत नाही मी पायावर मारतो ना तुम्हाला. पायावर मारायचा ना अंगठ्याचा नट तुटलाय बोललो तर बरं मग पाठीत मारू का. पाठी तू नको मालूले पाठीला आपल्या घामोल्या आल्याच बोललो तर मग डोक्यात मारू का तुमच्या असं. डोक्यावर नको बाबा घालू बोललो तर तू डोक्यावर मारला आणि मी सगळं विचारलो होतो काय करणार बोललो तर यार तुम्ही डोक्यावर कुठे मारू मी भाई तुम्ही सगळीकडे असे निर्बंध लावून ठेवलेले आहेत मी काय करणार मला सांगा यार. तुम्ही भाई आहात का SNP आहात मला एकदा सांगून आपल्याला शिवी नाही द्यायची बोललो तर नाही शिवी नाही SNP म्हणजे ते चॅनलचा एक वेगळा सेन्सॉर बोर्ड आहे तो नको ना कशाला इथे पण SNP लागेल तुम्हाला नाही कळत जाऊ द्या ना. नाही कळत मग कशाला बोलतो तू बोललो एक काम करूया आपण मी असं काहीतरी असं हवेत मारतो तुम्ही मागे व्हा काय आता मारणार मी आता करायचं बोललो तर हा म्हणजे असं मारलं की असं मारलं असं व्हा. हा तू लागला ना पाहिजे बोललो नाही अजिबात लागणार नाही. हा काम झालं आपले 3.5 रुपये लगेच आपल्याला मिळालं पाहिजे बोललो तर सगळे देतो तुम्हाला लगेचच्या लगेच टिपे करतो काही प्रॉब्लेम नाही काम व्यवस्थित झालं पाहिजे. आपल्याकडे वेळ नाही आपण फटाकल येणार फटाकल गेम वाजवणार आणि इथून जाणार बोललो तर काही प्रॉब्लेम नाही. चल नी आता इथून बोललो तर मी तिकडे वाट बघतोय मागे तिकडे वाट बघ बोललो तर बाबा मला यावेळेला ड्रेस पण घेऊया आपण. तुझं दरवेळीचे नाटक नाही बोललो तर आयला चिठ्ठी पण वाजत नाही टायमिंगवर बोललो तर ऐकताम काय करताय तुम्ही ऐका माझ्या मुलीला माझ्या मुलीला पाया पडतो तुमच्या माझ्या मुलीला सोडा मी पाया पडतो नाही सोडणार काय बोलतील बोललो थांब ऐका ना दादा माझ्या मुलीला सोडा मी तुमच्या पाया पडतो. अरे काय कळतील बोललो तर नाही तोडणार मी बोललो तर दादा तुम्हाला पैसे हवेत का तुम्ही पैसे घ्या पैसे घ्या बोललो तिच्यावर नका ओरडू दादा तुम्ही माझं घड्याळ ठेवा. ठेवताल बोललो तर ठेव तिला सोडा ना दादा. हे नाही सोडणार बोललो तर तू वाटतं की तुमचं काम दादा ही कोथिंबीर पण ठेवा 90 रुपये जोडी आहे. आता काय याच्या वजा टाकू बोललो तर माझ्या मुलीला सोडा ना हो कोणीतरी वाचवा ना हो माझ्या मुलीला. ऐका ना दादा माझं घर जवळ आहे मी तुम्हाला खूप पैसे आणून देतो माझ्या मुलीला सोडा. तुला काय मी याचा वाटलं पाहिलं बोललो तर तू जातील आणि पैसे घेऊन येतील मी तुझ्याला विश्वास ठेवायचा बोललो तर चल होता इथून बोललो तर आता पैसे घेऊन या बोललो तर तोपर्यंत ही आयटम आपल्या ताब्यात राहणार बोललो
बाबा चल लवकर. बाबा चल. ए काय करतोय बोललो तर तोच ना मला मी अडकलोय बोललो तर. बाबा चल ना बाबा. Johnson, this is Peter. Send our all men to this location. Also send me the information of this man. I'm sending you the number. Over. ये मला तोच ना बोललो तर तोच ना इथून मग बघतो तुला तोच ना मला बोललो. एवढा थोपा होता काय कशाला अडकलेलो मी बोललो तर. कोणाला फोन केला होता तू बोललो तर. बाळात मी कोणाला फोन केला होता हे महत्वाचं नाहीये. मग? आता तुला कोणाचा फोन येणार आहे ना हे महत्वाचं आहे. ये चाले कोणाचा पण फोन येऊ दे घाबरतो का आपण बोललो तर. बाबा तू कोणाला फोन घाबरतो लावला का बोललो होता? तर. उचल. हा बाबा काय झालं बोललो तर. हा बोल ना बोललो तर. काय तुम्हाला किडनॅप केलं बोललो तर. आपल्या गावच्या घरात 10-15 गुंड गुतलेत पण डोक्यावरून बोललो तर. काकाला एकट्याला गच्चीवर घेऊन गेलेत बोललो तर. या काकाला कशाला गच्चीवर नेलेलं बोललो तर. सांगतो. सुलेमान छत्री पीटर बात कर रहा हूँ. हाँ वो उसका काका है ना उसके कनपट्टी पर घोड़ा रखा अभी के अभी. ऐसा मत करना बोललो तर. नहीं सुन 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 मेरे इशारे का इंतजार कर. हाँ और ज्यादा हीरोपंती किया ना उसने तो सल्टा डाल. चल अभी काट. काका को नहीं फोन काट. ओ तोली बोलतो मला माफ करा. मी काय नाही ऐकलं मी ताजा गुंडा आहे मला तुपाली दिली होती म्हणून इकडे आलो होतो बोललो तर. काय काय म्हणाल तू. एक मिनिट बेटा बेटा थांब. काय म्हणालास तू. मला तुपाली दिली होती म्हणून इकडे आलो तुला होतो. सुपारी दिली होती. हा माझी सुपारी दिली होती. हा तुमची तुपाली दिली होती बोललो तर. कुणी दिली होती बरं. आपला धंद्याचा उतूल आहे बोललो तर. काय आपण कस्टमरचं नाव आता बोलत नाही बोललो तर. कस्टमरचं नाव नाही सांगत. नाही बोलत. ए उलटा फोटो. अच्छा तुमच्याकडे कस्टमरचं नाव सांगत नाहीत का. रोहित माने उर्फ टायगर माने उर्फ सावत्या. बर तुला कसं कळलं बोललो तर. मला तुझं नाव गाव फळ फुल पत्ता सगळं माहिती आहे. एवढंच नाही मला हे सुद्धा माहिती आहे तुझ्या गावच्या घराला किती भिंती आहेत. त्या भिंतीवरती 12 खिळे आहेत. त्यातल्या 6व्या खिळ्यावर तुझा आणि तुझ्या बायकोचा फोटो आहे आणि तुझ्या बायकोवर तुझी निस्सीम श्रद्धा आहे. आणि मला हे सुद्धा माहिती आहे की तू आज लाल रंगाची अंडरवेअर घातलीस ज्याच्यावर पिवळ्या रंगाचं फुल आहे. तू काय बात्याचा चष्मा घातलाय काय बोललो तर. बादशाचा चष्मा नाही पण माझ्याकडे माझा फोन आहे. अजून माहिती हवी आहे. नको तोली. सुपारी कुणी दिली ते सांग गपचूप. तुपाली कुणी दिली सुपारी. तू कुठे लपला आहे. ये ना बाहेर कुठे लपलाय रे तू. ये तुझ्या आईला पळतो काय. याने दिली होती बोललो तर. ओंकार तू. रसिका तू ओळखतेस याला. अरे हो बाबा हा माझ्या कॉलेजमध्ये आहे. आम्ही नाटकाच्या ग्रुपमध्ये एकत्र. काय रे तुझं काय आहे? तू आमची सुपारी दिलीस याला. म्हणजे नमस्कार काका. मी ऍक्टर आहे. अरे मग प्रेक्षकांनी तुझी सुपारी द्यायला हवी ना. तू माझी सुपारी का दिलीस. नाही ते तुम्ही रसिकाला म्हणायचात ना की मला मला माझा जावई एक जिगरबाज हवा. धडाकेबाज हवा. धूमधडाका हवा. टकलो आयवान टकलू आहे. म्हणायचो मी असं म्हणायचो माझा जावाई मला जिगरबाज हवाय धडाकेबाज हवाय. पण मग त्याचा काय संबंध. मग नाही म्हणजे कसं आहे रसिकाचं माझ्यावर प्रेम आहे. काही बोलतोय बाबा, असं काही नाही तसं नाही. उलट करा माझं रसिकावर खूप प्रेम माझं रसिकावर खूप प्रेम आहे. आणि मी असं तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी प्लॅन केला होता की तुम्ही येणार तो तिला छेडणार मग तुम्हाला मार बसेल मग मी असा मारेल. तुम्ही सगळं विस्फोट केलात प्लॅनचा काका. नाही बाळा अजून मी प्लॅनचा विस्फोट केलेला नाही. प्लॅन आत्ता कळलं ना मला. विस्फोट आत्ता होणार बाळा. म्हणजे काका काय 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 जाऊ दे ना बाबा. काय फोटो. ओंकार राऊत वय वर्ष 31 चष्मा -2 नंबर राहणार दादर. आत्ताच घराखालून गाडी चोरीला गेली आणि म्हणून गौरव मोरेने पेढे सुद्धा वाटले. बाबा हा सगळं काय प्रकार आहे. तुला इन्फॉर्मेशन कुठून मिळतेय. तू मगाशी कोणाला फोन केला होता. कोण आहे ही माणसं. आणि 1 मिनिट तुझी त्यांच्याशी ओळख कशी आहे बाबा. मला कळलं पाहिजे. बेटा आपण घरी ताई थँक्यू बोललो तर. माझ्या डोक्यात पण कधी प्रश्न एवढे सगळे प्रश्न होते बोललो तर. पण मला विचारायची हिंमतच होत नव्हती.
वकिलांनी एवढं पिनवलं बोललं तर. माझ्याही डोक्यात हे प्रश्न आले आहेत पण बेटा आपण घरी जाऊन बोलू. बाबा मला उत्तर हवंय. आपण घरी हा सगळा काय प्रकार चालू आहे बाबा? सांगतो. बरीच वर्ष तुला एक गोष्ट सांगायची आहे पण धाडस होत नव्हतं. अनायसे यांच्यामुळे वेळ आलीच आहे तर सांगतो. बेटा आपला एक फॅमिली बिझनेस आहे. खूप लोक काम करतात त्यात. आपलं एक मोठं नेटवर्किंग आहे बेटा, ज्यात एक्स्टॉर्शन, किलिंग, किडनॅपिंग, मर्डर हे सगळं चालतं. बाबा मार्केटमध्ये जे पीपी नेटवर्क आहे ते आपलं आहे बेटा. ओ पीपी नेटवर्क म्हणजे पितल पॅथलिक नेटवर्क गँग बोललो तर. बाबा म्हणजे तू होय, मीच आहे पीटर पॅट्रिक उर्फ पृथ्वी प्रताप. नमस्कार. आता आहे काय? नमस्कार करतोय बाळांनो मी तुम्हाला. ए, बाळा, 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 ऐक. बाळा. मी आहे ना ही लाईन थोडली बोललो तर अरे, मला माफ करा बोललो तर. तुम्ही एक काम करा ना, मला तुमच्यामध्ये घ्या ना बोललो तर. मी तुमचा पंतल होतो बोललो तर. अरे नाही बाळा मी अरे बाबा तुला काय वाटतंय मी गँग चालवतो म्हणजे मी गुंडगिरी करतो का? तर नाही बाळा, माझी लढाई वेगळी आहे. तुझा एक मिनिट बाबा, तुझी लढाई वेगळी आहे म्हणजे काय आहे तुझं? काय कसली लढाई वेगळी आहे तुझी? हे पण सांगतो. बाळांनो या, गोष्टीची वेळ झाली. या, या. मस्करी करायची वेळ नाही यार, बोल ना पटकन. खरंच गोष्टीची वेळ झाली. सांगतो, सगळं सांगतो बेटा. पीटर पॅट्रिक हा काय जन्मतः गुंड नव्हता. त्याला परिस्थितीने गुंड बनवला. तिकडून गोळी येईल, दोघं माराल, थांबा. बेटा मी सुद्धा सर्वसामान्य माणूसच होतो. 8-11ची लोकल पकडायचो, डब्यात बटाट्याची भाजी, 4 चपात्या घेऊन जायचो, छान चाललं होतं सगळं. एके दिवशी तुझी आई म्हणाली, हा मला फिरायला जायचंय, बाईकवरून फिरायला जायचंय. म्हणून धूळ खात पडलेली बाईक काढली, तिला घेऊन फिरायला गेलो. आधी पेट्रोल पंपावर गेलो तर 24 रुपयाचं पेट्रोल 50 रुपयाने झालं होतं बेटा. 50 रुपये. दिसता क्षणी ती नोट गायब झाली ग. त्रास झाला, महागाई वाढत होती, त्रास झाला. हळूहळू महागाई वाढतच गेली. तुला सांगतो बेटा, आठवड्यातले 6 दिवस मान खाली घालून चालणारा हा चाकरमानी 7व्या दिवशी जेव्हा खरेदी करायला निघतो ना, तेव्हा ही महागाई नावाची हडळ दात विचकटून हसते त्याच्यावर. महागाई वाढतेच आहे, थांबतच नाही. त्याच्यात काही महिन्यांनी तुझा जन्म झाला. मग तुझं शिक्षण, तुझा खर्च, घर खर्च, तुझ्या आईची हौस मौज, या सगळ्यात माझ्यातला जो सामान्य माणूस होता ना, त्याच्या खिशाची इतकी ओढाताण झाली बेटा की खिसा फाटला कधी कळलं नाही ग. पण महागाई वाढतेच आहे, थांबतच नाही. अचानक परत तुझ्या आईला हुक्की आली, म्हणाली मला बाईकवर फिरायचंय. पण यावेळेस मी एकटा गेलो बाईकवरून. पेट्रोल पंपावर गेलो तेव्हा 50चं पेट्रोल 70ला झालं होतं. उतरलो आणि पहिले पेट्रोल भरणाऱ्याला फोडला, मग बाकी फोडाफोडी सुरू केली. त्यानंतर बेटा तिथे असलेले जे समदुःखी होते ते माझ्यात सामील झाले. दगड उचलले आणि मला मदत केली बेटा. आमची एक टीम तयार झाली. ह्या सगळ्यांच्या मदतीने आम्ही दर रविवारी जाऊन बँक फोड, ज्वेलर फोड हे सुरू केलं आणि तिथून उगम झाला पीटर पॅट्रिकचा बेटा, पीपी नेटवर्किंग. बाबा म्हणजे दर आठवड्याला ज्या फोडाफोडीच्या न्यूज येतात त्यात तू असतोस? नाही बेटा, मी नसतो त्याच्यात. फोडाफोडी मी तर तुझ्या जन्माच्या आधीच बंद केली. आता मी फक्त मेसेज सर्क्युलेट करतो आणि एम्प्लॉय निवडतो. हा, ते लोक जातात, फोडाफोडी करतात, त्यांचं काम करतात. मी आता वेगळं काम करतो. बाबा हे सगळं समजण्याच्या पलीकडचं आहे. अरे सगळं डेंजर आहे. तुला प्रश्न पडला असेल मी वेगळं काम काय करतो. काय आता मी डिरेक्ट किलिंग करतो बेटा. किडनॅपिंग आणि किलिंग माझ्या हातात आहे बेटा. बाबा हो खरंच. हे तू जे काय करतोस ते आईला माहितीये का? मग आपलं बिझनेस अकाउंट कोण हँडल करतोय? तुझी आईच करते. तुला कधी प्रश्न नाही पडला आईकडे एवढे पैसे कुठून येतात? हो काका, मी तुम्हाला काय समजत होतो, एकदम स्टुपिड कॉमन मॅन. तुम्ही तर गॉडफादर निघालात. नाही अरे बेटा, अरे धर्मात्मा, कॉमन मॅनच आहे मी बेटा. अरे बाळा घाबरू नका. अरे मी तुझ्या आई वडिलांना पण सोडलंय, तू घाबरू नकोस. ऐक, मी कॉमन मॅनच आहे. फक्त बाहेर से कुछ और आणि अंदर से कुछ और असा कॉमन मॅन आहे. नेहमीच आहे म्हणजे. नाही मी खरंच कॉमन मॅन आहे. काय आहे, हल्ली इथे आपले मत मांडायला पण बंदी आहे रे बाळा. तिथे विचारांचा उद्रेक करून कृती करणं तर खूप लांबचं आहे की नाही. त्यामुळे मी काय करतो, मी असा राहतो समाजासाठी. आहे मी कॉमन मॅन. नसतो असा कॉमन मॅन. अरे खरंच मी कॉमन मॅन आहे बाळा. थॉन तुम्ही ना एकदम सॉलिड गेम केला तर बोललो तर.
आम्ही इथे उगाच गल्ली बोलत चाकू बिकू घेऊन उगाच टाईट होतो बोललो तर तुम्ही एवढे मोठे डॉन बोललो तर तरी पण एवढं निलागस पण ना बोललो तर तुम्ही सॉलिड आहे डॉन सॉलिड आहे तुम्ही तुमच्याकडे काय हाताला बिताला पण नाही तर एवढी पॉवर बोललो अरे तुला कोण म्हटलं माझ्याकडे हत्यार नाहीये हत्यार आहे माझ्याकडे शब्द हेच हत्यार वा. हे दिवस सरले आता तर हत्यारांचा बिझनेस व्हावा म्हणून देशादेशांमध्ये युद्ध घडतात हत्यार आहेत टिकाव लागावं लागेल तर हत्यार आहेत तुम्हाला दाखव- एक मिनिट फार महत्वाचं हत्यार आहे हे बाबा अरे भाजी आहे ती हे बघ हे माझं हे हत्यार भोपळा नाही अरे बापरे थांबा बाळा धर बाबा बाबा अरे हा दाखवते बाळा फक्त. तुझ्याकडे बंदूक आहे हो माझ्याकडे बंदूक आहे आणि तुझ्याकडे गुप्ती आहे बेटा काय बोलतो तो दुधी भोपळा आहे ना त्याच्यात गुप्ती आहे आणि आतमध्ये वांगी आहेत बघ काढ ती ते ग्रेनेड आहेत नाही अहो कुठले जेम्स बॉन्डची टेक्नॉलॉजीचे तुमचं हे सगळं तुम्ही मला गँगमध्ये घ्या नाही, नाही, अरे- काका प्लीज मला गँगमध्ये घ्या मी रसिकावर काय मी मुलीवर काय मी मुलावर पण नाही प्रेम करणार काका प्लीज मला गँगमध्ये घ्या प्लीज मला गँगमध्ये घ्या मला सोडा त्याला नको मला हे कुठले तलना टिकले मला काय मला